नमस्कार मंडळी. केल्याने भाषांतर या त्रैमासिकात परकीय भाषेतील कथांचे थेट मराठीत अनुवाद केलेल्या अनुवादकांशी आपण आज बोलणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत फारसीतून थेट मराठीत अनुवाद करणारे श्री निखिल दीक्षित. गेली 20 वर्ष ते विमा तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. भाषा आणि इतिहास हे त्यांचे विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. प्राचीन भारतीय विद्या म्हणजेच इंडॉलॉजी आणि फारसी या 2 विषयात त्यांनी स्वतंत्रपणे MA केलेलं असून भारतातील फारसी नाण्यांचा अभ्यास आणि त्याविषयी त्यांनी लेखन केलं आहे. इराण आणि उझबेकिस्तान या फारसी भाषिक देशात त्यांनी प्रवास केला आहे. मुंबई विद्यापीठात फारसी व नाणकशास्त्र विषयांचे अध्यापन ते करतात. फारसी व्यतिरिक्त उर्दू आणि जर्मन भाषा त्यांना अवगत आहे. फारसी लेखक सादेक हिदायत यांची कथा त्यांनी मराठीत अनुवादित केली आहे. आज त्यांच्याशी त्या कथेबद्दल बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. मूळ फारसी लेखक सादेक हिदायत यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हो, मी MA करत असताना मला पहिल्यांदा सादेक हिदायतच्या साहित्याची ओळख झाली आणि 19व्या शतकाच्या शेवटी फारसी साहित्यात आपल्याला नवीन प्रवाह दिसायला. त्या काळात लेखकांची जी नवीन पिढी तयार झाली त्यांनी बोजड आणि अलंकारिक भाषेला फाटा देऊन ते प्रासादिक लिखाणाकडे वळले आणि या नव्या दमाच्या साहित्यिकांमध्ये आघाडीचं नाव म्हणजे सादेक हिदायत. तर तेव्हा आधुनिक फारसी साहित्याचं जर मराठीत भाषांतर करायचं असेल तर सादेक हिदायतची वाचकांना नक्कीच ओळख करून दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि हिदायत बद्दल जवळीक वाटण्याचं दुसरं एक कारण म्हणजे त्यांचा भारताशी असलेला संबंध. एक साधारण मला वाटतं 1936-37च्या सुमाराला सादेक हिदायत भारतात राहून गेले. एक जवळजवळ 8-10 महिने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त त्यांचं इथे वास्तव्य होतं. आणि एक पत्रकारांनी 3-4 वर्षापूर्वी ते राहत असलेली इमारत, खोली हेही शोधून काढलं. तर इथे ते एका पारशी विद्वानाकडून पहलवी म्हणजे इस्लामपूर्व फारसी शिकले आणि त्यांची बुफेकूर ही जी सगळ्यात गाजलेली कलाकृती आहे ती सुद्धा मुंबईतच प्रसिद्ध झाली. आणि भारत आणि भारतीय संस्कृतीचे संदर्भही त्यांच्या लिखाणात येतात. त्यांच्याबद्दल आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते शाकाहारी होते, जे इराणमध्ये खूपच ही दुर्मिळ गोष्ट आहे. तर शाकाहाराचे फायदे या विषयावर सुद्धा त्यांनी लिखाण केलंय आणि त्यातही भारताचा उल्लेख येतो. आणि त्यांच्या 2 कथांमध्ये एका कथेत मुंबई, एका कथेत बंगलोरचं वर्णन आहे. तर त्याच्यामुळे आशा या लेखकाची आपल्या मराठी वाचकांना ओळख असावी असं मला मनापासून वाटलं. आणि त्यांच्या साहित्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्यावर अस्तित्ववादाचा पगडा होता. म्हणजे जॉन पॉल सार्त्रच्या साहित्यात एक संकल्पना आढळते, लाईफ इज अ फ्युटाईल पॅशन, आयुष्य ही एक निरर्थक आसक्ती आहे. तर ही संकल्पना त्यांच्या सुद्धा साहित्यातून डोकावत राहते. पण त्यांच्या कथा म्हणजे नुसतं पाश्चात्य साहित्याचं सरळ सरळ अनुकरण नाहीये. तर त्यांच्या कथांचे विषय एकूण पास हा इराणीच आहे, म्हणजे त्या अगदी इराणी मातीतल्या कथा आहेत सगळ्या. आणि त्याशिवाय त्यांचा इराणी इतिहास, लोककथांचा दांडगा अभ्यास होता आणि त्याचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला त्यांच्या लेखनात बघायला मिळतं. तर त्या काळात काय म्हणजे आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की तिथल्या सामान्य जनतेला तिथल्या राजसत्तेनी आणि धर्मसत्तेनी वेठीला धरलं होतं. आता आज तिथे राजसत्ता नाहीये, पण जी तिथे धर्मसत्ता आहे तेच त्यांचे शासक आहेत. तर आजही तेच चालू आहे. तर अशा जनतेला वेठीला धरलेल्या ज्या धर्मसत्तेवर त्यांनी आपल्या लिखाणातनं अतिशय कडक ताशेरे ओढले होते आणि आज सुद्धा त्यांच्या लेखनावर इराणमध्ये बंदी म्हणा, निर्बंध आहेत. आणि हिदायत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय वैफल्यग्रस्त होते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याप्रमाणे त्यांच्या कथा सुद्धा आपल्या मनाला चटका लावून जातात. तर अशा प्रकारे सामाजिक भान असलेला, भारताविषयी मनात आस्था बाळगून असलेला असा एक लेखक होता. अरे वा, किती छान सांगितलं तुम्ही. तर त्यांच्या अनेक कथा आहेत, त्यांचा साहित्य विपुल आहे. तर त्याच्यातली ही कथा तुम्ही निवडायचं हे कसं ठरवलं? आता आधी मी म्हणलं त्याप्रमाणे मी कुठल्या लेखकाची कथा किंवा साहित्यकृत्या अनुवादित करावी हे मी ठरवलं. म्हणजे सादेक हिदायत यांची कथा अनुवादित करायची हे मी ठरवलं. आणि मग माझ्यापुढे 2 पर्याय होते प्रामुख्याने. एक म्हणजे त्यांची जी सगळ्यात गाजलेली कथा आहे सगळे वेलगॅर नावाची, म्हणजे भटकं कुत्र. तर एका सुखवस्तू घरात राहणार एक पाळीव कुत्र असतं आणि ते काही कारणाने हरवतं आणि मग त्याला कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात त्याची ती गोष्ट आहे. त्यात सुद्धा पुन्हा हे कुत्र म्हणजे समाजाने झिडकारलेल्या घटकांचं एक प्रतीक आहे आणि ती सुद्धा अतिशय सुंदर कथा आहे. पण मला व्यक्तिशः ही जी गोष्ट आहे, दाऊदची गोष्ट,
कुबळा दाऊद, ती मला विशेष भावली. कारण ती एका फक्त शारीरिक व्यंगाची गोष्ट नाहीये, तर ती समाजाकडून नाकारल्या गेलेल्या एका माणसाच्या मानसिक संघर्षाची गोष्ट आहे. आणि ही भावना सार्वत्रिक आहे, म्हणजे ती कुठल्याही भाषेतली, संस्कृतीतली असली तरी ती काळजाला भिडते आपल्या. आणि शारीरिक किंवा मानसिक व्यंग असलेल्या माणसांची बरेचदा आपल्या समाजात सुद्धा उपेक्षा आणि अवहेलना होताना दिसते. आणि हिदायतच्या शैलीत ते वाचताना ते अधिकच टोकदार होऊन आपल्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे मला ती स्वतःला अतिशय आवडली आणि असं वाटलं की ती इतरांबरोबर आपल्याला शेअर करता येईल. नक्कीच हो, म्हणजे ते वाचताना जाणवतं त्याच्यामधल्या भावना किंवा त्याच्यामध्ये जो एक दर्द ज्याला म्हणतो आपण तो हो. जाणवतो. फारसी मधून मराठीमध्ये थेट जेव्हा तुम्ही आणता या हो. गोष्टी तेव्हा तुम्हाला काही जाणवत असतील गोष्टी की ज्या अवघड आहेत करायला किंवा आपण ज्याला चॅलेंज म्हणतो तसं. आता तसं पाहिलं तर माझा हा साहित्यिक भाषांतर करायचा पहिलाच प्रयत्न होता. म्हणजे यापूर्वी मी टेक्निकल ट्रान्सलेशन केली आहेत जर्मनमध्ये, पण त्यालाही खूप वर्ष झाली आणि साहित्य प्रकार मी कुठलाही कधी त्याचा अनुवाद केलेला नव्हता. त्याच्यामुळे माझ्या पुढे एक व्यक्तिशः एक पहिलं चॅलेंज हे होतं की मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. पण लहानपणापासून मी पुष्कळ वाचन केलं होतं, त्याच्यामुळे चांगलं आणि वाईट भाषांतर याच्याबद्दलच्या काही धारणा माझ्या मनात होत्या. त्याचा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. आता मी स्पष्ट नाव घेत नाही, पण मराठीत अनुवादित केलेली काही लहान मुलांची पुस्तकं मी लहान असताना वाचली आणि त्यावेळी असं काही वावगं जाणवलं नाही. पण त्याच गोष्टी मी काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाला वाचून दाखवताना लक्षात आलं की भाषांतरकारांनी मूळ शब्दातल्या मूळ भाषेतल्या शब्दांचाच अचूक मराठी प्रतिशब्द वापरण्याचा तिथे प्रयत्न केला होता. त्यामुळे झालं काय की अर्थबोध होत होता, पण ती भाषा काही वेळा अतिशय कृत्रिम वाटत होती. म्हणजे त्यातले काही संवाद वाचताना असं सारखं जाणवत होतं की असं मराठी आपण कधीच बोलत नाही. त्याच्यामुळे मुलाला त्या गोष्टी वाचून दाखवताना मी मला अभिप्रेत असलेलं नैसर्गिक मराठी रूपांतर मनातल्या मनात करून मगच त्या गोष्टी त्याला वाचून दाखवल्या. तर तेव्हा एखाद्या कथेचा अनुवाद करताना तो कृत्रिम वाटू नये म्हणून मग आपल्याला काही वेळा थोडंसं विचार करावा लागतं की अरे इथे कुठला जास्त शब्द आपल्याला जास्त समर्पकपणे वापरता येईल किंवा आपल्या संस्कृतीला जवळ असलेला, आपल्या भाषेत सर्वांना समजणारा, पटणारा कुठला शब्दप्रयोग आपण इथे करता येईल. तर एकदम उदाहरण देतो. म्हणजे या कथेच्या सुरुवातीला एक वाक्य आहे की आता मी पुन्हा ही गोष्ट कधीच करणार नाही अशा अर्थाचं. तर त्यासाठी मूळ लेखकांनी आता डोळे पूर्णपणे झाकून घेतले पाहिजेत अशा अर्थाचा एक वाक्प्रचार वापरलाय. पण मराठीत डोळे झाकून घेणे किंवा डोळे झाक करणे त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. त्यामुळे मी त्याचं भाषांतर आता कानाला खडा असं केलंय. म्हणजे एखाद्या अवयवाचा वापर असलेला वाक्प्रचार हा त्यातला धागा समान ठेवून शिवाय मूळ अर्थ मला मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवता आला असं मला वाटतं. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे त्या कथेत एक म्हातारा माणूस एका तरुण मुलीशी लग्न करतो असा उल्लेख आहे. तर आपल्याकडे जरडबाला विवाह प्रथेवर भाष्य करणारं संगीत शारदा नाटक प्रसिद्ध आहे आणि त्यातलं म्हातारा नाही तुका अवघे पाऊणशे वयमान हे पद तर सगळ्यांना माहित असतं. तेव्हा फक्त म्हातारा किंवा वृद्ध असा शब्द वापरण्याऐवजी मी अनुवाद करताना या पदाचा वापर केला. त्याच्यामुळे शब्दानुवादापेक्षा भावानुवाद जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि दुसरं थोडंसं एक चॅलेंजिंग तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे मला असं वाटलं की कथेचा जो मूळ बाज आहे तो तसाच राखणं गरजेचं होतं. तर हिदायत यांची शैली उपरोधिक आणि थेट आहे. त्याच्यामुळे मराठीत अनुवाद करताना त्यातल्या त्या मूळ कथेची भाषेची दाहकता कमी होऊ नये याची जरा काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं मला योग्य वाटलेल्या काही वेगवेगळ्या शब्दछटा मी जिथे जशा वाटतील त्याप्रमाणे निवडल्या. म्हणजे एका ठिकाणी नुसतं छाती असा शब्द वापरण्याऐवजी छाताड असा शब्द मला तिथे समर्पक वाटला म्हणून तो वापरला. तर अशा काही मी बारीक सूक्ष्म गोष्टी करायचा प्रयत्न केला. आणि संस्कृती ही वेगळी आहे. म्हणजे जरी इराणची संस्कृती आपल्याला खूप जवळची असली तरी काही वेळा काही गोष्टी या वेगळ्या पडतात ज्या आपण आपल्या संस्कृतीत त्या नसतात. त्याच्यामुळे काही वेळा अशा काही प्रसंगांची किंवा विशिष्ट शब्दांची सांस्कृतिक चौकट आपण मोडू शकत नाही. तर तेव्हा प्रतिशब्दांच्या वापरावर मर्यादा येतात. म्हणजे या कथेत एक चादोर असा शब्द आलाय. तर चादोर म्हणजे आता आज आंदोलन वगैरे इराणमध्ये होतात त्याच्यावरून सगळं की तिथे हिजाब सक्तीचा आहे. पण तो हिजाब आणि इतर अरबस्थानातल्या इतर देशांमध्ये असलेला हिजाब किंवा जी बुरख्याची सक्ती आहे ती थोडी वेगळी आहे. इराणमध्ये स्त्रियांना फक्त केस झाकणं सक्तीचं असतं. चेहरा त्या उघडा ठेवू शकतात आणि ठेवतात. त्याच्यामुळे मी चादोरसाठी बुरखा किंवा पडदा हा शब्द वापरला असता तर तो चुकीचा ठरला असता. आणि चादोर हे इराणी स्त्री जीवनाचं एक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मी तोच शब्द कायम ठेवून फक्त त्याचं स्पष्टीकरण तळटिपेत दिलं. तर असे काही बारीक बारीक प्रयत्न मी मला शक्य होते तसे केले की कथेचा मूळ आशयाला धक्का पोचणार नाही आणि ती शक्य तितक्या कृत्रिमपणे मराठीत उतरेल
तो कितपत जमलाय हे वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यावरच कळेल. नक्कीच, पण ही तारेवरची कसरत आहे नाही का, हो, की आणि मी भाषा आणि म्हणलं हो. हा, खरंय. पण हे करताना तुम्हाला नक्कीच खूप आनंद होत असेल, कारण ती एक हो, हो, अगदी. सृजनशील क्रिया आहे सगळी. हो, आणि आता मला स्वतःला कित्येक गोष्टी शिकायला मिळाल्या, की नवीन शब्द वाक्प्रचार हे कळले. ते सगळे अगदी वहीत उतरवून ठेवलेले आहेत. म्हणजे मलाही त्यातनं स्वतः भाषेच्या दृष्टीने खूप फायदा झाला. खूपच छान. तुम्ही इथे येऊन या कथेबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. हो, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे आणि केल्याने भाषांतरचे मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या या संवादातून भाषांतराच्या प्रक्रियेतील सूक्ष्मता आणि समृद्धता यांचा एक वेगळा पैलू आपल्या समोर आला. अशाच दर्जेदार अनुवादांसाठी केल्याने भाषांतर या त्रैमासिकाचे वर्गणीदार व्हा आणि परकीय भाषातून थेट मराठीत अनुवाद साहित्याच्या या प्रवासात सहभागी व्हा. तर भेटूया लवकरच. नमस्कार.